दैन्य जाय उठा उठी दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा उठी दैन्य जाय उठा उठी आलिया भेटती हरिदासाची पाप ताप दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा आलिया भेटती हरिदासाची ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत भवतारामया उत्तम हे नाव भवतारामया उत्तम हे नाव हे जोने दिखाव हात काही ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तीर्थ जगी दानव्रत तुका मने मना झाले समाधान मने मना झाले समाधान चरण वैष्णवांचे मने मना झाले समाधान
पाप ताप दैन्य जाय उठाउटी झालिया भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत समचरण सरोज सांद्र नीलाभुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतया पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सफळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रेय जननी देवाची जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रेय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभ्यूर जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता प्रसावी विनंती माझी पंढरी माता प्रसावी विनंती माझी पंढरी नाथा चरणी ठेवी
वाटते पाही साहोनी संकोच ठाव थोडासा दे असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी मजकड पाहे पंढरी राया तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी नामे घोपाश हाती आपुलिया तोडी अखंडित असावसे वाटते पायी साहोनी संकोच ठाव थोडासा दे आता मज सहाय्य येथे करावे देवा तुझी गेई सेवा सकळ गोवा गोनी ही तुकोबरायने म्हणो जळोतती येथे उपजविती अंतराय सायासाची जोडी माझे तुमचे पाय आता मज सहाय्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा गोनी शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वचन ऐक कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय व्हावे उतराय त्यांचे पायी माझे डोई विठला पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची आयसे बळ नाही अनेकांची अंगी तप तीर्थ जगी दानव्रत मायबाप जगाचे जगद्गुरु या मृत्यू लोकाचा नेमच ज्यांनी मोडला आणि संताला नेम नसतो महाराज नेम आपल्यासाठी पण आपण नेमच करत नाहीत आणि संत नेमच मोडीत नाही काल बाबांना सहज विचारलं म्हणजे कीर्तन आहे म्हणून बाळू मामाच्या बाग्या कोणचा अभंग म्हणून माझा नेम चालू आणि स्वामाने नेम कधी मोडलाच नाही ज्यांना नेमाची गरजच नाही ते नेम मोडत नाहीत आणि ज्यांना गरज आहे ते नेमाने चालतच नाहीत आपण हा म्हणून नेम माझं कशावर हे निघालं होतं पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची माझं इथून सांगायचं होतं की नेम हे संतांना नाही महाराज नेम आपल्यासाठी पण ते आपल्यासाठी जाळू नये नाव हा पावलेने पाव महागील आधार बहुतांचा गोपाराय म्हणतात जे पोच झाले मग त्यांनी काय नाव जाळाव का मागले सुद्धा त्यात बसून येणार आहेत हा म्हणून मायबाप माऊली सुद्धा सांगतात हेत वडील जी जी करती हा म्हणून महाराज मोरच पाहतात आणि मागली सावध होतात म्हणून मोर्चांनी तुकोबाराय म्हणतात आहारनेसी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातून काढील तोची ज्ञानी म्हणून हितल्या गाड्याने लई चावाट बोलायचं नाही मागची लगेच मग तसं होत म्हणून हित इतकं अवघड आहे मी बाबांना प्रत्येक वेळेस सांगतो की हे कीर्तन करायचं म्हणलं की माझ्या छाताडीवर दाब माझ्या छातीवरच दबाव येतो हे कीर्तन एवढं सोपं की काय सगळ्याला पटतंय
हे कीर्तन सगळ्यात अवघड आहे मला, पण अवघडच करू वाटतंय आणि सोपं करूच वाटत नाही. हा, ज्याला अवघड आहे म्हणून इथं अवघड होतं, ह्याच्या नादी लागल्यावर अवघड होतं, पण त्याच्या नादी लागल्यावर जी अवघड आहे ती सोपं होतं. विठ्ठल मी कीर्तन केलं, मी प्रत्येक कीर्तन सांगतो कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. जसे एकच गवय पण प्रकार नव्हे, तसे महाराज साधू संतांनी तुकोबाराय म्हणले चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलाची देवा. संतांनी कोणचं कीर्तन केलं? आज कलियुगात कीर्तनाला किंमत जास्त आहे, पण खरं कीर्तनच थोडं विसरले. जसे बाबा म्हणायचे, मी मुखातून ऐकलं, 1 रुपया हरी महाराज, पण एकूण काटा आणि एकूण छापा आहे. पण रुपया एकच आहे, पण दुईकून बी छापा असून ती शौले पिक्चर मध्ये जीव गेला महाराज त्या ह्याचा अमिताभ बच्चनचा. ती म्हणा बघ आता छापा कुणाचा पडतोय काटा, पण दुईकून बी छापाच होता त्या रुपया. म्हणलं टाक, आता वरती टाकला महाराज, म्हणलं माझा छापा बरं का, म्हणले असा नाही, छापाच पडला. बरोबर, मग मी जातो. पण त्याला गोळी लागल्या, ह्याने बघितलं तर म्हणलं रुपया दुईकून बी छापाच आहे. ही धोका आहे महाराज. हा, तसं एक कीर्तन करून नाही, ही दोन्ही ठाई तुका नाही पडू देत चुका. जसं बाबा म्हणायचे दोन्ही चाक चांगली लागतात तेव्हा गाडी चांगली चलती, ही गाडी. हा, तसं मायबा साधू संतांनी कीर्तन, ही सुद्धा कीर्तनच आहे महाराज. ही सुद्धा एवढं सोपं आहे का? हे मृदुंग थोडा जरी कमी झाला तरी गायनाला गायला येत नाही. ही तर जर आपसुरी असला तर मागे चालीदारा येत नाही. ती म्हणजे हितला गडी जशा रासण्यात तसं म्हणते, जसं काय म्हणतात त्याला, काकऱ्या. हा, जशा काकऱ्या तशा रासण्या असतात. म्हणून हितला गडी सगळं जरा गुण संपन्न लागतं हित. पण तिथं महाराज कसा बी असू द्या, हा, तिथं गुणवान मानू लागतो. आणि तिथं कसा बी जरी असला तरी तिथं महाराज, म्हणून ते कीर्तन सोपं आहे. पण हे कीर्तन हे लय अवघड आहे. पण हे ते केलं की हे जमतं. विठ्ठला म्हणून साधू संतांनी 2 कीर्तन केली. तुकोबाराय म्हणले मी सुद्धा कीर्तन केलं आणि मग सांगितलं कीर्तन विठ्ठला म्हणून साधू संतांचं वाक्य कलियुगामध्ये करावे कीर्तन. बर का, कलियुगामध्ये सांगावे कीर्तन नाही. हा, ही कीर्तन कळायला सुद्धा त्याला राजहंसच लागतो. बाबा म्हणायचे हिजड जात महाराज काय काय करावे, सांगावे का? मग तुम्ही सांगा. ही जर नाही कळलं तर नाव घ्यावं का नांदाव? शिदोरी सोडायला माझं पदूर घेऊन मग दुकान इकडे लय. पण नांद, आणि ज्याला नांदतो ना त्याला नाव घ्यायला टाइम नाही. म्हणून महात्म्याने महाराज फक्त नांदले आणि त्यांच्या जीवा आम्ही आता ही शिदोऱ्या सोडतोय. विठ्ठला विठ्ठला आमचा विषय झाला लिंब्यात 4-5 हजार पब्लिक होतं. त्यांना मी सांगितलं महाराज, जे आमच्या वडील आमचे गुरुवर्य त्यांनी हे कीर्तन केलं नाही, त्याच्यामुळं आमच्या लेकरांची ही कीर्तन साधतात. बघा, बापाने कष्ट केल्या मुलाला धन किंवा दौलत प्राप्त होते. बघा, बापाने रात्रंदिवस कष्ट करू द्या आणि मग ती पोरगा जरा थोडा, आता तुम्ही आपला येताना विषय झाला, भरपूर दिले म्हणले देवाने, पण ऐका आता पोरगा फक्त त्याने नीट खावं. तसं हे ऐकतंय महाराज. हा, म्हणून मायबापांनो, हा, जसं तो गोब्बाराय म्हणतात, वचन न मोडी तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते कारण त्याची माझे हित. हा, फक्त हित करणारे संत. जसं लेकराचं हित आई करते, पण ह्याचं हित कोण करणार? लेकराचं हित आई करण, पण ह्याचं आता मनुष्याचे हित नाही म्हणले. तू लेकराचं ठीक आहे, पण आता आपण लेकरू, आईला मनुष्य तर लेकरूच असतं, पण आता आपल्याला लेकरू झाले ना.
आपलं आपलं हित. म्हणून माझे सोहित नेनती कोणी, तुकोबाराय म्हणतात माझे सोहित कोणाला कोण नेनत नाही. काहीच न करती मज वाचोनी, सज्जन तव सुखाची माननी, नेनती कोणी आधी अंत. माझं कोण हित करणारे, म्हणून हित करणारे फक्त संत आहेत महाराज. कारणे संगती कारणे संगती भावे भक्ती भेटती हरी भावे भक्ती हरी भावे भक्ती नाथ बाबा म्हणतात स्वतःच्या हितासाठी साधूची संगती. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटे तेने. म्हणून जवळ हरीची भक्ती कळत नाही, जवळ आपल्या जीवनात हरिदासाची भेट होत नाही, तवर आपला ताप पाप आणि दैन्य जात नाही. तुकोबाराय म्हणतात. म्हणून मायबापांनो बघा, पाप एखादा माणूस म्हणेल महाराज मी पापच केलं नाही तर कुणाला शरण जायचं काय काम. पण शास्त्र सांगतं पापाचे अनेक प्रकार आहेत, पण त्यात मुख्य 3 प्रकार आहेत. वाचिक पाप, कायिक पाप आणि मानसिक पाप असे शास्त्र सांगतं. आपण पाप नाही केलं तरी ह्या देहाने पाप होतं महाराज. चालता आमचे गुरुवारी म्हणायचे एक जणाला लागलं होतं महाराज, मग एक जणाने त्याला तेल चोळलं, म्हणजे लागलं ह्याला पट्टी करावं अमकं करावं, तेल पाणी केलं एकदम स्वच्छ धुतलं, त्याला तेल असल्यामुळे त्याला मुंग्या लागल्या. हे काय करायला गेलं, पुण्य करायला गेला आणि काय झालं पाप. पण तेच मुलाने एक मुलगा उसाच्या चिवट्या खात खात त्यांना हाणल्या चेष्टा की, आणि त्याच मुंग्या काय झाल्या त्या चिवट्याला काय झालं. मग आपल्या हातात काय. म्हणून पाप पुण्य धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा आणि कर्मा पासोनी दुस्तारा. म्हणून कायिक पाप, कायेने वाचिक, ह्या वाचेने सुद्धा पाप होते महाराज. सहज बोललं तरी पुढच्याला राग येतो. सहज जरी एक शब्द गेला ना, आमची इकडे आता ज्वारीची सुगी चालू आहे महाराज, त्याच्यामुळेच गाड्याला थोडा उशीर झाला. का योगडी नुसता मोकार हिंडला म्हणून कारभारी म्हणला आता तू शेती कर. लय फिरला इकडे की तिकडे कीर्तन, तू म्हणतो ना शेती, तुला वाटतं ना शेतीत लय पैसा आहे, शेतीत गुतलोय महाराज, असा जाम गुतलोय तो काहीच बघत नाही. वहिनी नाही भाऊ तपलं तू बघ म्हणले. म्हणून इतकं घरची मंडळी काम करतात, फक्त मंडळी थोडं बोललं की लगेच पेटते. थोडा काम करणारा माणूस बोलतो आणि बोलला की जे अधिकारी माणूस आहे त्याला राग येतो. आता गेला फोडा आलं, सकाळच्या पारी आईने थोडं बोललं की लगेच राग येतो. म्हणजे आई सहज बोलली तरी वाचिक पाप. वाचने साधू आपले सहज जरी बोललं तरी पाप होते, साधूचं सहज बोललं तरी हित होते. सहज बोलणे हिता उपजे, सहज बोलणे हिता उपजे, सहज बोलणे हिता उपदेश.
लोकच आहेत, पण राजहंस आहे. आपल्याला लय गर्दी मंडळीत आपण जातो, पण ही गडी अजिबात फाटा पडून न देणार. हा, अशी मंडळी भेटायला सुद्धा भाग्य लागतं. म्हणून तुम्हाला म्हणलं चला महाराज. कसंही मायबाप, हे मंडळी हितं कीर्तन करणं आणि ह्या मंडळीच्या बैठकीत बसणं त्याला भाग्यच लागतं. हा, म्हणून मायबाप संतांचं बोलणं सहज आहे. हा, जसं दादांचं बोलणं भाऊ म्हणायचे एवढीच मुलगा आला तरी त्याला आवाज बोलणं काय बोल नाही महाराज. आणि आपलं थोडं कीर्तन करायला बोललं आलं की लगेच आपलं बोलणं महाराज माऊली म्हणतात साच आणि मवा मिथले आणि रसाळ शब्द जैसे कळोळ. हा, किंवा एक बोल स्पष्ट बोलावा विठ्ठल डोले, भगवंत सुद्धा डोलला पाहिजे असं बोलणं गुरुवर्य दादांचं असायचं. भाऊंच्या मुखातून आम्ही सारखं ऐकतो. भाऊंच्या नाही, त्यांच्या भावकीच्या मुखातून सुद्धा ऐकले. बघा बरं का, जे महाराज वैरी सुद्धा माणसाने म्हणलं पाहिजे तो माणूस. नवीनच होतो महाराज, मला अनुभव आता निघाला विषय. गावात गाठ पडली महाराज, काय बाय मंडळींची म्हणलं सद्गुरू पांडुरंग दादा मडके यांची वस्ती कुणकडे म्हणली इकडेच. काय काय मंडळी म्हणली तुम्ही काय तसलं घेतलं काय म्हणा. नाही आम्ही नाही घेतलं, मी डायव्हर आहे म्हणून मला काय घेणं दिलं. आपण कसं काय व्हायचं काढायसाठी आपण सुद्धा त्याच्या खोज करिता स्वामी सगळे वाद केला तरच आनंद आहे, नुसतं पुढं पुढं करून धोकाच. हा, म्हणून मग तुम्ही सांगा वस्तादच्या पुढं पुढं करावं वस्ताद संग लगड खेळा काय करायचं. आता आमची इकडे तालीम आहे किरण साहेबांनी टाकली. वस्तादारी नुसतं त्याला निवांत बसल्याचं, वस्तादाने सुद्धा कपडे काढून कधी पोराला म्हणतात ये जरा रंगना दम आहे म्हणून वाद नाही पण संवाद, त्याने अधिक आनंद. म्हणून काय कायनी संवाद केला नाही, निस्ती सेवा केली आणि अंगलट आली. संवाद केला पाहिजे महाराज. हा, म्हणून माझा विषय चालला होता कशावर निघाला काय नाही, संवाद केला पाहिजे. म्हणून दादांचं महाराज मी त्यांना सांगितलं एकही कीर्तनाच्या नादी सांगायच्या नादी नाही लागलेले, करण्याच्या नादी. म्हणून कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन केलं तुकोबराय म्हणतात चित्ताचे आसन येतो तुका करीतो कीर्तन. हे तुकोबरायांनी कीर्तन केलं. नाथ बाबा सुद्धा म्हणतात विठाला विठाला
मगाशी आमचे नोकरी आले म्हणले तुम्हाला 1 तास राहील. इथं 15 मिनिटं 10 मिनिटं कीर्तनाला टाइम असतो. पण नाथ बाबा म्हणतात नित्य आशनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे नाथबाबांचं कुंज कीर्तन महाराज. हा म्हणून मायबापांनो आवताला जुनी जाणावळ चांगली लागल्या तेव्हा ती पासवणं चांगलं पडतं. एखादं जाणावळ जर असं लिचपीच असलं ना तर आवत मोडतो. जर असं एखादं त्याची करळ श्याव व्यवस्थित ही दोन्ही असलं तर नीट रानाची लेवल होती महाराज, नाही तर नीटच होती. हा माझा विषय नित्य माऊली सुद्धा म्हणतात. एक माऊली ज्ञानदेवी घेतिले दान हृदय धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करतो. कोणचं कीर्तन केलं माऊलीने? 700-750 वर्ष झालं महाराज. कोणचं कीर्तन? कीर्तन ज्याला कळलं नाही त्याला कीर्तन घडणार नाही. त्याच्या जीवनात हरी महाराज जवळ सद्गुरू येत नाही तया कैसे कीर्तन घडेल नामे तया कैसे कीर्तन घडेल नामे तया कैसे बहिणाबाई म्हणती पाया ते ज्ञानोबा हरिपटात 9व्या क्रमांकाचा अभंग आहे. त्यात म्हणतात कीर्तन करणार तो पण कीर्तन त्याला घडणार नाही. कीर्तन घडायचे असेल तर द्वैताची झाडणी द्वैत गेलं पाहिजेत महाराज आपल्या मनात. जसं महाराज जेवढं भाऊंवर प्रेम तेवढं माझं सायकर बाबांवर प्रेम. हे द्वैत केलं पाहिजे ना. हे द्वैत जवळ जात नाही तोवर त्याला कीर्तन करता येत नाही. आणि द्वैत जवळ जात नाही तोवर देवाला विनंती केली पाहिजे. कोण पुण्यांचा होईल सेवक जेही द्वंद्वाधिक ऐसेवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. द्वैत गेल्यावर जगता तरी येईल का महाराज? सगळं एकच दिसल्यावर सगळं जर एकच दिसलं तर कसं काय? आता हे किती अवघड आहे. पण ती त्याला काळजी महाराज. बैमुगावर तण नाशिक निघालंय आमच्या इथे मारले आमच्या इथं म्हणजे चौकडच आहे. सगळं तण महाराज त्यांनी मारलं पण बैमुग तसाच ठेवला. तसं त्याला काळजी सगळं जाऊनच देत नाही थोडं त्याची वृत्तीवर. म्हणून माय बापू आम्ही अनुग्रह घेतल्या भाऊला म्हणलो ही जर गाडी हानतानी झाल्या ही जर गाडी चालवतानी असं झालं नाही का थडकायचं अवघड आहे का नाही काय अवस्था ती काय अवस्था कुठं कशी ही लिंक आहे महाराज. ही कवा बी होऊ शकते अवस्था. मग ही जर म्हणलं कुठं झाल्यावर कसं काय होतं महाराज. बघा तुम्ही आमच्या इथं संत हरिहरी बाबांचा सप्ताह आहे. म्हणजे माझा तिथं विषय चालला होता की एक बोल स्पष्ट बोलावा वाचे हरिहरी मानावा. बाबांचं कीर्तन तिथं झाले. त्या बाबांचं असं होतं नाना महाराज की ते कुणी आलं की हरीच म्हणायचे. आले का हरी, बसले का हरी, चालले का हरी. दुकान होतं त्यांचं कपड्याचं.
आणि ते म्हणाले बाबा पैसे नाही उद्या देईन जावा हरी हा या हरी आणि झालं ना हरी हरी म्हणणार झालं कर्ज. ही जी माणसं लय बोळ माणसं त्याची कुती ओळखतात. बाबांवर एक महाराज हे आहेत तिथं बघा तुम्ही कोर्टीला कर्ज झालं महाराज आणि भगवंताने ती कर्ज फेडलं. हे अवस्था आहे महाराज का हे सदा ते अनुसंधानात माणूस धून बाबा म्हणायचे. अशी एकदा लिंक लागली ना महाराज जसं इंजन चालू होऊस तरच जरा अपघाव लागतो. पण एकदा जर त्याने पटी टाकली ना जवळ महाराज त्यात तेल आहे तवर ते बंदच पडत नाही. तसं महाराज पटी टाकणारा एकदा भेटला पाहिजे. हा एकदा ती इंनाचा हांडी झगडे भाऊ नाहीत बघा ते जयदीप महाराज झगडे आम्ही नवीन होती म्हणायचे आला हो काय कवर कवर तुम्ही हो हो आम्ही कवर म्हणतो तुम्ही जयदीप भाऊ थांबा भाऊ आपल्याला काय फाय नाही आणि बोलत नसतं होत. आमची प्रेम होतं मला जयदीप भाऊ लय प्रेम कधी गेलं गेलं बसा एक ना एक दिवस महाराज केल्याने होता. हा केलं पाहिजे हा करावी तातडी परमार्थी महाराज केलं पाहिजे. हा बाबांनो हा म्हणून अशी मंडळी एक दिवस होत असतात. तिळ तिळ पुण्य साचा पडी हे बहुत जन्मांती जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडी संताचा. म्हणून महाराज आपलं माझा विषय चालला होता कायिक पाप वाचीने सुद्धा पाप होतो महाराज. एखाद्या महात्म्याच्या मुखातून एखादा शब्द आला तर आपण त्याच्याजवळ जातच नाही. नको बाबा तिथेच बोल हे बोल नाही महाराज. अरे सुनाला बारकी जाव असली ना शिंबडी तिला सुद्धा ताई साहेब म्हणावं लागते. बारका दीर असला तरी त्याला राम साहेब म्हणावं लागते. काही चूक नसताना ती बारकी पोरं तिला ताण देतात. पण ती बापाला सांगते मी काहीच चुकत नाही तरी मला ह्या घरची ताण देतात. ह्या घरची ना ह्या घरातली बघा सत्य वागलं तरी मला काही काहींची साडेसातीच जायला काय काय कुणाचाच पाप करीत नाही तरी त्यांच्या घरी सारखा जायचंय. ती म्हणून नेमकं देव या जगात आहे का नाही आम्ही कुणाचं पाप करत नाही तरी आम्हाला का जायचंय. हे जाच फक्त किती दिवस असतो ओरिजिनल बाप म्हणला फक्त वर्षभर एवढा जात सहन कर. एकदा पाळणा हल्ला की तो या घराची मालकीनच होणार. ओरिजिनल म्हणजे डुप्लिकेट बाप ती मला नको ना चल नाही काय गरज नाही ह्याचं काय जाच मोठा तो बाप नाही. बाप बी असाच पाहिजेत महाराज. म्हणून सगळं जगाचं अपराध नाही. मी तर हरी महाराज इतका अपराधी माणूस आहे ना पण महात्म्याला पाहिलं ना महाराज अशी मंडळी महाराज माणसांकडे पाहिल्यावर दुःख होतं पण एखाद्या महात्म्याकडे जर पाहिलं ना महाराज नुसतं पाहिलं तरी लिंक लागणारी महात्मा जीवनात आली संगीतात आहे. परत असे मध्ये तुम्ही म्हणतो दुसरी नाहीत का पण तसं नसतं महाराज. जसे बाबाची पोरग सुद्धा बाप होईल का पण आताच बाप होईल. सोनवणे बाबा म्हणायचं लय शियाला तू तुला हे जगतय तोवर तू अजून काचाच आहे. विश्वदेव सत्य ते वाटलं पाहिजे तसं आहे पण नाही महाराज. माझी तुकोबाराय म्हणतात चुकलिया माय आणि बाळ हुरुहुरू पाहे. मग काय बाजारात दुसरे काय बायका नव्हते का पण ती त्याची आई पाहते. ती मग आयापेक्षा कोण खायला देते तर कोण उचलून घेतलंय तर कोण गळायला लावतंय. ती मला तिकडं नाही. आमच्या वडिलाला 100 एकर जमीन आमची वाटणी विषय झाला आणि आजोबाने महाराज नाव ठेवायला चांगली अशी नाचणारीच आणली नाक्षरून रुबाबदार नाव ठेवलंय बाबूराव. बाबूरावने 100 एकर इकली त्याला सांगितलं नाव ठेवायला. आई दिसायला थोडी सावळी पण जी नाव ठेवायला आणली होती ना दिसाय नाक्षा. पण पोरग तिच्यापाशी मांडवी गेले की रडायचं ते बाप म्हणा तू का रडतो तुझ्यासाठी तर मी कुठं आणलं नाही. ती म्हणली हिचं काम नाही माझी आई कुठे मग ती बी आई नाही का ती बी बाई महिलाच आहे ना. तसं महाराज जगात सगळी माणसंच आहे पण आता आईसे कोणी होणे नाही. कोणासारखं महाराज ज्ञानोबारायासारखं होईल का. ज्ञानोबारायाचं होईल आपण पण ज्ञानोबाराय नाही. माझ्या बापाचा मी बाप होईल का नाही. तसं महाराज अशी माय होती की पाहिलं ना बोलणं सुद्धा कळत नव्हतं महाराज. थोडं बोलणं असं
त्यांचं बोलणं काय करायला कळत नव्हतं. बोलण्याकडे जाऊ दे महाराज, पाहिलं की पोट भरायचं. असे काय काय महात्मे, पण सारखं मुखात दादांचं नाव. काय असू द्या माय बाप, काय निष्ठा आहे. हा म्हणून इथं निश्चय पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आईसा नाही उपयोग, तुका म्हणे आईसा कोणी ऐकिला नाही. एक निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म, चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांचे. तुका म्हणे आईसा, तुका म्हणे ऐसा कोणी, तुका म्हणे ऐसा नाही, असं शेवटचं चरण आहे त्याचं. असा कोणी ऐकलं का असा? तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, असा कोण आहे का? हा म्हणून मला सांगायचंय का, असे मंडळी होऊन गेले महाराज. त्यांची आठवण जरी आलं तरी एकांतात सुद्धा डोळं भरून येतात. अशी मंडळी तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमाची पुरे कीर्ती मागे, अशी जीवनात मंडळी आले महाराज. आणि त्रिविध तापाची झाली. हा तुमचे ताप, हा पाप मी सांगितलं, गाय कायेने पाप, वाचेने पाप, मनाने पाप. ताप सुद्धा 3 प्रकारचे. पाप सुद्धा त्याला सांगितलं शास्त्राने, आदिभौतिक, आध्यात्मिक, हा आदिदैविक. ताप आहेत बघा तुम्ही, सगळे आदिदैविक काय सगळं भरपूर आहे. कधी गाडी हातात घेतली नाही, एकदाच गाडी घेतली आणि झाला ना ऍक्सिडेंट. हे आदिभौतिक आहे का नाही महाराज? सुद्धा तापच आहे का नाही? काय रमणे कधीच नाही, पण पाय पडून बसलो, डोक्याला ताप झालाय रमणे पाहिजे. ती आदिदैविक ताप, ती आदिभौतिक. हा आदिदैविक ताप, काहीच नसताना शुगर होणं, करोनासारखी महामारी होणं, आदिदैविक. आध्यात्मिक, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. आध्यात्मिक ताप ही सुद्धा करोना, अनेक प्रकारचे ताप, दैन्य सुद्धा महाराज. काही काहींची परिस्थिती नाजूक असली ना, ती एक सांगितलंय बाबा, दरिद्री माणूस म्हणा, पण काही काहींची देण्याची जरी इच्छा असली तरी देत नाही. मनाने सुद्धा महाराज काही काही दरिद्री माणसे. हे असे तिन्ही जरी असले तरी ते जातात. पण जीवनात हरिदासाची भेट झाली. हरिदासाची बाबा म्हणायचे, बाबांच्या मुखातून शब्द आहे की रामकृष्ण हरी हा आपलं सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे. पण या तिन्ही, जशी बाबा म्हणायचे, टिपणची फल तिन्ही जर समान असलं तर ती पेरणी चांगली जमते. पण त्यातला एक जरी खालीवर असला ना तरी ती जमत. टिपणीची पण तिन्ही बी, म्हणून काळ्या मातीत मातीत टिफन चालते. ही 3 फल व्यवस्थित असले. हा म्हणून मी काय सांगायचो, तसं हा रामकृष्ण हरी हे सगळ्यात मोठं नाम आहे. पण बाबा म्हणायचे कौशल्याचा राम. आता एखादा ज्ञानी म्हणून ही तिन्ही बी एकच आहेत. राम बी कृष्ण आहे, कृष्ण बी राम आहे, हरी बी कृष्ण आहे, राम. हे तिन्ही जरी एक असलं तरी कैकेयीचा कृष्ण म्हणत नाही माणूस. कैकेयीचा किंवा कौशल्याचा कृष्ण म्हणतं का? कौशल्याचा रामच म्हणते. हा देवकीचा कृष्ण म्हणते. मग बाबा म्हणायचे हरी कुणाचा? हरीला काय आई वडील नाहीत का? तो कुणाचा आहे? म्हणून हरी ज्याला कळला, हा मग त्याला सगळेच कळले महाराज. म्हणून असे हा तिन्ही तत्व ज्याला कळलं, हे तिन्ही दिसायला एक आहे. या तिन्हीतून बी बीज पडतं महाराज ज्वारीचं. एकच वाटी 3 जरी फण असलं तरी 3 दिसायला 3 आहे, पण असायला एक आहे. पण हा तिन्ही ज्याला कळलं, हा हे 3 जेते एकवटले माऊली म्हणतात. हे तिन्ही जिथं तिथून ती नाद ब्रह्म तयार होतो महाराज. सोपं आहे का? नुसता टाळ नसला तरी कीर्तन जमत नाही. हार्मोनियम परत आली, मृदुंग नसला तरी रंग भरत नाही. ही 3 लावणी, मृदंग, श्रुती, विना, टाळ आणि मग सेवू ब्रह्मरस आवडीने विठाला विठाला. हरिदासाची जर भेट झाली, हा
तर पाप ताप दैन्य हा ते काय आठवड्याने जात नाही, हे लगेच येतात. जसं सूर्य उगवला की रात्र लगेच जाय उठा उठी हा झालिया भेटी हरिदासाची. म्हणून मायबापांना जीवनात हरीचा दास हा हरीला जो जाणणारा हा म्हणून इथं करा रे बापांनो साधन हरीचे हरी हा. आणि ज्याला हरी कळला भरला गणदाट हरी दिसे हा. म्हणून जीवनात कधी मधी भगवंताच्या दासाची भेट हो हा. म्हणून हा कोसावसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील त्या हरीला माझी कृपा करू हरीशी करुणा त्या हरीला माझी दया येईल का असं कधीतरी भेटणारा जीवनात आला हा. म्हणून आमच्या जीवनात सुद्धा दादांच्या कृपेने भाव आले आणि त्यांनी सांगितलं काही करू नका नामस्मरण करा, एक दिवस त्या भगवंताला तुमची करुणा येईल, बाकीचं काय नका करू. पण एक तत्व नाम भरी मला एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी हरीशी करुणा येईल तुझी नामस्मरण करा, बाकीचं काहीच करू नका. नेनती काय टाना टोना नामस्मरणा वाचोनी हा. म्हणून नामस्मरण करा हा. तुकोबाराय म्हणतात आत्मसुख घ्यारी उघडा ज्ञान दृष्टी यावी न चावटी करू नका. बाकीचं काय करतात हा. बाकीचं काय नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जासी जणी. आमची मंडळी घरची वडी पेटी मास्तर भाऊ आले की ती म्हणे बसा चला म्हणे आम्हाला दुसरं काम आहे का नाही आलं की नुसतं बसच तसंच आहे भाऊ हा. सोनवणे बाबा म्हणायचे अनुग्रहात बाकीचं काहीच नाही, प्रबोधात सुद्धा ती बसलंच पाहिजे, केलंच पाहिजेत नामस्मरण. आणि एक दिवस नामस्मरण जर केलं ना हा हे सगळं महाराज तुमचं जी मनातली तकलीफ आहे सगळी दूर होणार हा. हा. पाप ताप किंवा सर्व काही गोष्ट तुका म्हणे नाम आणि तेने माझे पुरे काम बस सगळं तुमचं पूर्ण काम होईल. पण असं मग काय काय मंडळी बघा तुम्ही हा महात्म्याकडे जात नाहीत आणि तीर्थाकडे जातात बघा बरं. आता मगाशी ज्यांना महात्मे कळले ते म्हणले सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि ते माझ्या मना बुडीती. आता हे काय हे ज्ञानोपाराय म्हणतात. म्हणून मायबापांनो गुरु ही सगळं तीर्थ आहे हा. तीर्थे पर्वकाळ आणि अवघी पाया ते सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. म्हणून महात्म्याच्या
पायावर सगळी तीर्थ आहेत महाराज. हा ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तुकोबाराय म्हणतात असं बळ हे कुणाच्या अंगात नसून तप तीर्थ जगी दान व्रत तू अनेक दान अनेक व्रत अनेक तीर्थ काही केलं मग करू नाही का तुकोबाराय म्हणतात तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम संता संगे शिव वसुदेव धनीवरी करू वासुदेव स्मरण तिने तुटेल बंधन खंडेल कर्माचे वद वसुदेव जपताची. मग तीर्थाला जायचं नाही आमची मंडळी महाराज जातात ना दिंडी घेऊन गाणगापूर चांगलंय माहिती जाऊ नाही का हा गेलं पाहिजे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम गेलं पाहिजे. हा पण मोकळी मोटर जर फिरली ना तर जळती. काय काय आमच्या इकडे ती थोडं जर पाणी असलं सांगला काढून आलो असं तुमच्याकडे काय माहित नाही पण आमच्याकडे तेवढा सांगला काढून. पण ती जर पाणी जर निघून जर मोटर फिरली मोकळी तर ती जळती. तसं हे नुसतं मोकळं जर फिरलं मध्य बाबांचा दृष्टांत ऐकला हो पाहुणं म्हणायचे वारे डोक्याने करावं का पायाने. काय महात्म्याचे शब्द नाही का ते पांढरं लागायचे एखाद्याला असतं बोलले म्हणजे पायाने डोक्याने मग काय उलट चालावं खाली उलट कर वर पाय. ते म्हणायचे पायानेच वारी करावं पण डोक्याचा वापर कर. मी आता यांना सांगितलं गाडी माताला बसलं की मुसकाच काय काही आता कीर्तनाला कोण जोडीदार गावत नाही मी वडिलांना घेत असतो. वडिलांच्या डोक्यात एकच इथं गिर खोदू तिथून पाईपलाईन ती काढलं ती बारगाडे. आता ही गाडी मी कुठे गेली ती हिरवे बाबू गेलं ही पेरलेलं गाडी आलंच नाही. नाही मग तसं आहे महाराज ही मी तुम्हाला बोलतो थोडं हे कोणी बरं बापाचा बाप होऊन जमतोय का आता आम्ही एवढं बाप तुम्ही का बसा आता काय कसं ऐक मग मी आपलं मी उलट गाय चांगली टापर बांधत असतो आता थोड्या वेळाने कीर्तन आहे पुढे काय सांगा इथं लिंक लागते महाराज नाही तर एक दिवस लय अवघड आहे इथं. हा मी काय सांगत होतो मोकळी मोटर जर फिरली तर ती गरम होती. मग मोटरने फिरू नाही फिरली तर गंज येतो मोकळी फिरली तर जळती. पण पाणी म्हणजे मला नामस्मरण म्हणून माय बापानं तुम्ही तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गेलं पाहिजे. हा किंवा माऊली सुद्धा म्हणतात तीर्थ प्रतिभाव धरी रे तीर्थ प्रतिभाव धरी रे शांती दया पाहुना हरि शांती दया पाहुना हरि हरि मुख हरि
गेलं पाहिजे. पण तेच तुकोबाराय म्हणतात न लगे तीर्थाचे भ्रमण. आता हे कसं आहे बघा बरं, महात्म्याचे शब्दच कसे न लगे दंड मुंड न लगे पंचाग्री साधन तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर्जतचे बोदड महाराज डायरेक्ट नाव आहे महाराज तालुका आहे आनंद संप्रदाय दीक्षा म्हणून, तरी त्या लोकांना कळायला येते महाराज. हा बाबा डायरेक्ट लिहून आहे तरी ती महाराज काय जगात नाही बाबा. आणि त्या बोदड महाराजांची दिंडी कुठं असते? पंढरपूरला असते ना. आता कसं आहे उलट महात्म्याच्या दरबाराची वारी महाराज बोदड महाराज पैठणला वारी असते पंढरपूरला. तिथं काय झालं एकदा असंच पाल ठोकते कोणतरी काय म्हणलं तर बोलले आता हिथं नाही आता मी तिकडे जाऊ. असं काय काय जागेवर लई गर्दी झाली ना पुढं लय डोस असल्यावर कुठं तरी सांडवा ठोडावं सोडावं लागतं नाही. बाबा म्हणल्या तिकडून नाही इकडं, कारण संततीची देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. हा आपले गुरुवरे देव आहेत महाराज. हा म्हणून मायबापांनो हा नामदेव महाराज कुणाचा अभंग आहे तो मला माहित नाही, माऊलीचा का नामदेव महाराज म्हणतात. हा गुरु हा संत कोळीचा राज. हा माऊलीचा गुरु हा प्राण विसावा गुरु बिन देव नाही लोकी महाराज. जसं पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि माझ्या दादांना पाहिलं महाराज. ह्या गादीव शपथ घेऊन सांगतो त्या घरादाराची तितकी रेंज लागते महाराज. पण आपला भाव कसा पाहिजे, आपण इस्कूर चावी नाही झालं पाहिजे, आपण टेस्टर झालं पाहिजे. इस्कूर चावी नुसतं खोलाखोली करते ह्याचं कसं त्याचं कसं. टेस्टर बारीक असतो महाराज, तो त्याची लाईन दिसायला बारीक असतो म्हणून लहान होतो, पण टेस्टर कळतं त्याला ह्याच्यात लाईट आहे का नाही. मी काय त्या टेस्टरचं ते वायरमॅनचं सांगायला हे तर सुद्धा महाराज इस्कूर चाव्या होऊ नका, टेस्टर व्हा. आणि जे इस्कूर चाव्या झालं ना त्यांचं इस्कूरच गेलं कुणकडे काय. म्हणून मायबापाने खोलाखोली यावी ना चावटी करू नका काय म्हणून. हा संत किंवा हा आपला टायमिंग होऊन गेलाय. मला महाराजांनी सांगितलं होतं 1 तास झालाय आपला टायमिंग. म्हणून भव तारावया उत्तम हे नाव. हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सगळे हरी महाराज सगळे, पण एक दिवस सगळं ठेवून जायचे सगळे महाराज. भाऊ सांगतात दादांना 70-80 एकर जमीन, पण मुठभर माती निली सांग काय सुद्धा नेता येत नाही. मग ते नचले काही संपत्ता राहील ठाईच पुढे संचित जाईल तुका म्हणे संयम आज्ञा ऐश्वर्य संपन्न सद्गुरु दादा. जसं नाताने इतकी श्रीमंत होती पण त्यात मन कधी गुंतलं नाही, तसं दादांना इतकं श्रीमंत असून भाऊ म्हणायची कधी द्राक्षी जर आणली ना आमच्या घरी द्राक्षाची बाग आहे अशी कधी साधकाला सुद्धा म्हणले ही एवढं लागतं. ऐश्वर्य संपन्न असून सुद्धा महात्मा त्यात गुंतला नाही. हा चेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती एके ठायी अल्पवी ती विभूती धनंजया. हा अशी विभूती महाराज. म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी
आणि आता आईसे कोणी होणे नाही. म्हणून दादांचं ही पुण्यतिथी कितवी 15वी पुण्यतिथी निमित्त भव्य आणि दिव्य असा वैष्णव मेळावा आहे. माय बाप हे सगळे मंडळी जसं महाराज कमळ बेडू खालीच असतो चिटकून, पण त्याला मकरंद सेवन करा येत नाही. हे भ्रमर बाहेर न येतात आणि मकरंद सेवन करून जातात. पण याला चिखलच उरे म्हणजे जिथं पिकतंय तिथं अजून काय बांधला कळलं नाही. ही चिकूनच हाणत्यात गडी. हे लांब नाही, एका एका तालुक्यातून एका एका जिल्ह्यातून एक आलाय आणि राजहंस पक्षी भ्रमर आल्यात लांबणं आणि मकरंद सेवन करून जातात. पण काय चिखलातलं गडी नुसतं चिखलच हाणतात नाही का. म्हणून आलं पाहिजेत मायबापांनो महात्म्याची भेट. भव तारावया उत्तम हे नाव. नुसतं दादांचं नाव घेतलं ना ज्या वेळेस विचार असा लॉक होतो नेमकं काय करावं. एखाद वेळेस जर जे माणसं ज्याच्यावर आपला सगळं जीव त्यांना समर्पित केला तो जर माणूस जर क्रॉस झाला तर काय करायचं. हा त्याचं जर नाव घेतलं ना महाराज अशा महात्म्यांना जर स्मरण करून जर तुम्ही पाऊल टाकलं ना कधीच तुम्हाला अपयश येणार नाही. आपलं मन सुद्धा महाराज आपल्याला कळते आता मरायचे बरं पाहू दे कळतं महाराज. पण तुझ्यावर भार असा महात्मा श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. म्हणून मायबापान घरदार सगळं मंडळी सगळं महाराज माझी मालकीन सुद्धा काय बाय जर लय झालं ना तिच्या जर डोक्याच्या बाहेर गेली ती म्हणते घ्या बरं दादा शब्द. एखाद्या वेळेस जर आपला विश्वास नाही ना नाही येत ते माझं सांगतो की सगळ्याच तिला म्हणलं की मी मरण पण मी ती शपथ नाही असा झटका आहे महाराज. असा महात्मा आहे मायबापांनो. कारण जीवनात रोकडा अनुभव आलाय महाराज. मी ज्या वेळेस अनुभव मी म्हणा आयुष्यात मला एक कधी होणार नाही असं नाही महाराज. तिची मागाशी फुसफुस करीत ना आत्माचं मी मरण म्हणलं पण तसं करायचं. कारण अख्खं गाव हाणीत होतं तरी कधी डोळ्यातून टिपका आला नाही. हे नगाड हे आडवून कुठंच न दगड बसणारे बसविले तिथं. हा असं कधीच होणार नाही कधीच होणार नाही. पहिल्या दिवशीच झालं बरोबर काही दादांसमोर आहे. पण मी म्हणलं झालंही मला समजते पण फेस वाटते जरा बरं वाटते. जसं महाराज आता आम्ही दाड्या कटणे करतो मालिश करताना काही कळत नाही का त्याला डोकं दाबते काय मालिश केलं फ्रेश मग वा अंग सगळं मोकळं झालं बरं. मग काय पहिलं कळत नव्हतं. तसं महाराज इथं मोकळं व्हायसाठी यायचंय नाही का. आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडेला संग काम क्रोध सोडेले मांग आणि केला मोकळा मार्ग. मोकळं व्हायसाठी यायचंय महाराज. मोकळं व्हायसाठी मिळावा आहे. म्हणून भव तारावया उत्तम हे नाव भिजून दे पाव हात काही आईसे बळ नाही अनेकांची अंगी तप तीर्थ जगी दान व्रत. प्रत्येकाला वाटतं माझी मुलं कलेक्टर व्हावं माझी मुलं डॉक्टर व्हावं. पण अशा एखाद्या बापाला वाटतं का माझ्या मुलांनी जगाचं थोडं देवासाठी फिरावं. एक दिवस महाराज चांगले अजून 10 वर्षांनी सरसकट सगळ्याला आजारच होणार आहे. सगळं केमिकल चाललंय काय राहिलं. ज्वारी सुद्धा केली ज्वारी सुद्धा तणनाशक आलंय ज्वारी सुद्धा काहीच कोण खुरपत आहे का. म्हणून ही सगळे मंडळी आमच्या भावाचं पोर एवढंच आहे महाराज. हाय शुगर आहे महाराज 700. सगळी मंडळी सगळी सरसकट शुगर होणारी. म्हणून मायबापानं बाकीच्या नादी नका लागू दिलंय ना भगवंताने. बाबा म्हणायचे भाऊंचं मुखातून मी शब्द ऐकले. एका तासात मला एक मॉल होता एवढंच दृष्टांत सांगतो ओळखून घेतो की त्या एका तासात त्या मॉल मध्ये म्हणायचे देव भेटत होता. देव सुद्धा आहे म्हणून या जगात प्रत्येक गोष्ट आहे. पण टायमिंग किती तासाचा. मग काय काय खाण्याच्या नादी लागली काय काय पाहण्याच्या नादी लागली काय काय लेण्याच्या नादी लागली. त्यांचा टाइम होला आणि यम राजाने त्या मालकाने हात धरला चला तुमचा टाइम झाला. ती म्हणजे आम्हाला देव पाहायचा आहे टाइम बघून. तसं महाराज आपला सुद्धा टाइम लईच गोळे. हा चाललाय महाराज आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महासुहिताचा गौरवा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुजतावला हेची करावा पानो विष्णुदास विनवी नामा पडू नका भवकामा धरांतरे निज प्रेमान चुका नेमा हरी भक्ती विठोबा
वाकडी का निर्ग देव जाणे पायाच्या प्रसादी काही बोलून विनोदी माझं क्षमा करणे संतेनो हे अंग होते तेनो ह्या उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे कोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे किंवा मन मायबाप तात्यांना गणतात्यांना आज आमची पाटील महाराज गुरुवारी भाऊ आले अनर्थी भाऊ अशा मंडळींपुढं आम्ही ज्यांच्या कणगुळीला बापा पुढं पोरांनी काय बोलावं पण पोरांनी मग बापा पुढं नाही बोलावं का कुणा पुढं बोलावं नाही का बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करोनी माऊली रिजी जीवी मायबाप हा जसं बाबा म्हणायचे वाघाचं बिल्लू ही वाघावरच झडप मारतं म्हणून दादांच्या या पुण्यतिथीनिमित्त अखंड असा मेळावा महाराज अतिशय उत्कृष्ट तेवढीच रेंज तेवढीच पावर आजूक सुद्धा आहे हा पण आपलं ते आरसा काय आरसा क्लिअरच आहे फक्त आपला म्हणून आपली जर रेंज आपली पॉवर कमी झाली तर मग आपल्याला कळत नाही. मग महात्मा हा समुद्र असतो. अशा महात्म्याच्या ठिकाणी आपण येतो. मायबाप आनंदाला पूर आलाय. बीडवरनं आश्रम भाऊ आले, सगळे मंडळी आमचे कदम भाऊ आहेत, भारत महाराज. हा काय हो महाराज बघा, आम्ही पूर्ण म्हणायची काय भारत भाऊ, गावबासारखे भारत भाऊ कुठं असतात. आमचे दिंडीवाले बाबा काय कशी बिशी नाही. महाराजांचं अंतकरण आम्हाला राबून सांगितलं, महाराज तुम्ही आले नाहीत पण अंतकरण लईच भारी तिथं या आणि कुठं कुठं जावं महाराज. आमचे भाऊंचं बी कसं सज्जनाचे माप चाली वारे हाती महाराज. तुमचं बी अंतकरण अतिशय उत्कृष्ट आहे, कारण हा दत्त महाराजाचाच प्रसाद आहे नाही का. हा म्हणून तुम्ही इथं आलाय. हा प्रसाद असंच वाढ झाली पाहिजेत महाराज. हा अहो साखर येडा बाबळे वाढत्यात, मग काय नारळाने वाढू नाही का. या नाही ती वाढते, मग ही वाढू नाही का. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून मायबाप जगात तुम्हाला काही भेटन पण समाधान नाही. तुम्हाला धन भेटन पण समाधान भेटण्यासाठी तुका म्हणे म्हणा झाले समाधान आणि देखिले चरण. वैष्णवांचे ऐशे बळ नाही, अनेकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत. मायबाप आमच्या सायकर बाबांना विश्वभरचं प्रमाण आहे तरी दिंडीत मंडळी आजोगतात. ही जसं मला मी टेटस पाहिला, आमच्या साक्षीताईने पताक घेऊन पुढं मला ते टेटस पाहिलं मला लाज वाटली. मला काय हे लाज आहे सारखं, ही लाजवणारी मंडळीत महाराज. म्हणून दादांना तिथूनच डोळं भरून आले की काय करावं. इकडे निघाले की तिला कुठे खाला, इकडे निघाले पूर्वी थोडी दवाखान्यात आणा. हे असंच आहे महाराज. जिथं 7:30 जाते ना तिथं अडथळा येते. हा पण ह्यातून आलं पाहिजेत मायबापांनो. म्हणून हुकून चुकून झाला असं बहुमानाची परीक्षा आहे. आणि हुकून चुकून जरी चुकलं असलं तरी आपला अपराध सहन करणारी आपली गुरुमाऊली असते मायबापांनो. पण आता किती अपराध केले तरी सहन करावं, पण आयुष्यभर करावंच लागतात बरं का. हा म्हणून मायबापांनो हे दादांचं एडवाकडं लेकरू मागास त्या महाराजांनी सांगितलं मोठ्याचे आपण येडी लेकर काहीतरी म्हणले बघा ती मागास ती बाया काय. म्हणून दादा हे लय मोठे महाराज. या महात्म्याचं जरी नाव घेतलं ना, हे कीर्तन कराय काय मंडळी आता लांब फडाव वास्कर बेलापूरकर फडाव येतात ना. वाटतं योग श्लोक सुद्धा आपला नीट पाठ नाही लागला. स्वामी कसं बोलायचं बाबा. पण फक्त त्यांना जर अंतकरणातून हाक मारली ना, बस हाके सरसी उडी आणि घालून या स्तंभ फोडी. ऐशी कृपावंत कोण आणि माझ्या मिठाई वाचून महाराज आपले सद्गुरू सगळं काम करतात. फक्त आपली अंतकरणातून हाक जर आली तर बाबा म्हणायची येडा सुद्धा वेद बोलन. रेडा बोलला मग घेऊ येडा नाही का बोलायचा. पण आपण तिथल्या अंतकरणापासून हाक मारली पाहिजे. म्हणून प्रवचन होणारे अतिशय उत्कृष्ट. मी तर म्हणलो होतो नकोच आपल्याला इथं ऐकलं पाहिजेत महाराज. इथं श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकाधिक जान परम भक्त. आमचे भाऊ आले बंटी भाऊंची अतिशय उत्कृष्ट असं अंतकरण इतकं मायाळू. लईच अशी मंडळी भेटल्यावर हीच महाराज पाप ताप दैन्य अशी मंडळी भेटतात. अंतकरण भरून येतं. म्हणून सगळे मंडळीने तुमची 10-5 मिनिटं जास्त घेतली. झालेली सेवा इथंच. ज्यांनी महाराज ह्या नामाचा ज्ञानाचा ह्या माऊलीचा उपकारित महाराज ह्या माऊलीने आपल्यापर्यंत मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी म्हणली. ब्रह्मविद्या माऊलीने आपल्यापर्यंत आणली. त्या माऊलीचं भजन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली
नागराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरू दादांचा पुण्यतिथी सोहळा. हॅलो, आज पहिला दिवस दुपारच्या सत्रामध्ये 2 कीर्तनं झाली. त्यामध्ये पहिले कीर्तन हरिभक्तपरायण आपलं गवळी भैया संकेत महाराज गवळी आणि दुसरी सेवा हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज राऊत. अतिशय गोडी वेळचे दोन्ही कीर्तनकारांनी मांडलं. खऱ्या अर्थाने मायबापांनो, आता बोलण्यापेक्षा का नाही शब्द अपुरे आहेत. दोन्ही महाराजांना लाख लाख धन्यवाद. यानंतर लगेच विशेष प्रवचन चालू होणार आहेत. हरिभक्तपरायण खडसरे सर यांचं लगेच प्रवचन चालू होत आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण आजब्यांना आरडीताई अशी काही प्रवचन होती. लगेच व्यासपीठीकडे घ्यायचं आहे.